शुभ सकाळ सगळ्यांना. न्यू ब्लॉगला मी स्टार्ट करत आहे. तर आता वाजले सकाळचे 8 आणि आमच्या घरामध्ये चाललेलं आहे अंथरुणं पांघरुणं धुवायची कामं चालू झालेली आहे. स्वच्छता चालू झालेली आहे थोडक्यामध्ये. कारण परवा क्रियांशनी जे हे केलं होतं, उलटी केली होती. थोडंफार जे आहे ब्लँकेट खराब झाले होते ते आम्ही साईडला काढून ठेवले होते. ते मला तर ते खूप जड आहे, त्यामुळे ते मला तर धुता येते. त्यामुळे ते धुण्याचं काम झालं बाथरूममध्ये. हे बघा अजून आहेत. ते काम करतात ते क्रियांशचे पप्पा. हे बघा बॉडी त्याच्यासाठीच बनली आहे. बॉडी त्याच्यासाठीच बनली वाटतं आपली. किती राहिलेत मग झालं. क्रियांश उठायच्यात पटकन आवरून घ्या. झालं 2च राहिले. ओके छोटे छोटे तू करून घे. हां चालतं. तर हे आवरून घेतात ते पटकन. तोपर्यंत मी बाहेरची काही कामं आहेत ती आवरून घेते आणि मग तुम्हाला निवांत राहते. कारण क्रियांश झोपला ना, त्याचा आम्हाला थोडासा फायदा करून घ्यावा लागेल. क्रियांश झोपला तोपर्यंत बाकीची सगळी कामं मी जेवढी होतात तेवढी आवरून घेते. सगळी तर नाहीत होणार, त्याच्या अगोदरच तो उठणार हे पण माहिती मला. पण जेवढी होतील तेवढी कामं करून घेते, मग तुम्हाला भेटते. ओके झालं आता सगळं धुवून. ह्याच्यासोबत मी पण पिवळं बरं का. पिळत का सगळ्या घरामध्ये पाणी झालं तर ते पुसून घ्यावं लागेल. आता टेरेसवर चाललोय. जेव्हा टेरेसवर जाऊन सगळं वाळून पडायला लागले का सावकाश. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे. छोटे मोठे जे होते ब्लँकेट्स ते मी धुवून टाकलेले आहेत. आता सगळं धुवून झालेलं आहे. आता एवढं सगळं ब्लँकेट मोठे मोठे धुवून यांची हालत काय झाली आहे ते दाखवते तुम्हाला. काय झालं मी काय पिळे अंथरुणं पिळले. पिळून मी पिळलं. हां ड्रामा किती करू शकते एक माणूस. ड्रामा नाही. हे जा उठला क्रियांश उठला. क्रियांश उठलेला आहे. पाच माझं संपूर्ण किती गोंधळ करतो बघा. आता त्याने त्याला कोण दिसलं नाही ना, लय गोंधळ करतो. आला कसं गोंधळ किती करतो बघा ते. त्याला ना डोळे उघडलं ना बाजूला कोणतरी पाहिजेलच. दोघांपैकी माझं नाही जास्त, मम्माच पाहिजे त्याला. नाही असलं तर एवढं घाया गोंधळ करतो ना, काय सांगावं. डेंजर घाया पडते तो. छोटूस बाळ आलं. हाय कर, गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग कर सोनू. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग कर बाबा. गुड मॉर्निंग म्हण त्यांना. गुड मॉर्निंग म्हणते छोटे लक्ष म्हण बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण त्यांना. शहाणे माझं बाळ म्हण. कसं म्हणतो तू गुड मॉर्निंग म्हण ग बा. म्हणले म्हणले हे म्हणले म्हण गुड मॉर्निंग म्हण ना. नाही म्हणायचं, त्याचं मूड नाही अजून. आत्ता जस्ट उठला. मी त्याला सांगितलं पप्पा गेले जॉबला म्हणून तो पळत पळत बाहेर. दीपू रील काढ काय ये. रील काढत असते. तुला भूक लागली तुझ्या तोंडात काय टाकू.
आता एवढं लवकर कुठं, आता तर 12 वाजले ते. ये ये. अहो मी तेच करायला लागलो बघ, रीलच करत बसलो निवांत. हा का सगळं पाहिजे, रील पण काढायला पाहिजे, जेवण पण पाहिजे, नाश्ता पण पाहिजे. हा मग घर पण साफ पाहिजे. मग काय मग? काय तू एकटीच करायली होय? मग मी एकटीच करते. हा का सकाळी उठल्या उठल्या एवढं काय सोनो तुला सकाळ सकाळी एवढं पिळलं की माझं कसलं पिळलं? ते वर्षातनं एकदा असते, मी रोज करते. मी रोज बोलून दाखवू का? मी रोज बोलून दाखवलं तर तुझ्या कानात येईल बाहेर काहीतरी. काय नाही तुझे काय पण बडबड करू नको. रोज करायला काय, रोज मी पण कामाला जातो, काम करून घरी येतो. हा बाहेर काय काय फेस करावं लागतं माहिती तुला? काय करावं लागतं या 4 भिंतीत त्या क्रियांशला घेऊन बसायचं, काम करायचे फक्त. हा क्रियांशला घेऊन तेव्हा कळते. तू घरी येतो तेव्हा जॉब संपतो, ड्युटी संपते तर काय मला 24 तास कंटिन्यू ड्युटी असते. ओ ग सोनू तुला काय झालं? हाय चुंगरू, हाय चुंगरू, हाय चुंगरू. 24 तास घरी आल्यावर पण तू काय मला घरी का बसतोय? पाणी आण, भाजी आण, हे आण, ते आण, दूध आण. अरे काय दिलं सोडून? याला ना आपण दोघं बोलतो, हे सोना. त्याला सोडून आपण दोघं बोललो ना ते तसं कोय कोय चालू करतं त्याने. त्याला बोलायला पाहिजे आपण, नाहीतर आपण दोघं बोलायचं नाही. हो ना पिलू? म्हणजे क्रियांशला बोलायचं. क्रियांशलाच बोलत बसायचं नाही, त्याला अवॉइड केलं ना संपलं. मग त्याला इग्नोर करायचं नाही थोडी सुद्धा, खत्ता. नाहीतर खेळ खलास. काय झालं बेटा? काय झालं म्हणजे बाबूला, छोट्या बाबूला? स्वतः बाबूला आगाव झाले. ओ नाही ग, कोण कोण आगाव झाले? कोण रे? नाही गेलो ते. तुला नाही का मग? तुला नाही सोनू माझी. जेवण तयार झालेलं आहे, आता जेवण बाहेर घेऊन जाते. सगळं आवरून झालं असं नाही म्हणता येणार, कारण सगळं आवरून नाही झालेलं माझं. फक्त ही जी रूम आहे बेडरूम ती आम्ही आवरून घेतली आहे. हे बघा इथली गादी वगैरे सगळी बाहेर काढून टाकली आहे, पूर्ण स्वच्छ केली आहे रूम. काहीच नाही आता इथं, साफ करून घेतले. आणि आता थोडं जेवून घेते मी, जेवून मग क्रियांशला झोपवणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे जे आवरावर आहे ते करता येईल. क्रियांशचे पप्पा काय करते ते बघू आपण. मला त्यांचं नेहमीप्रमाणे ॲज युजल बेकार माणूस आहे येस. सध्या तरी. जेवायला नको? तुमची इच्छा असेल तर जेवायला वाढावे, नसेल तर आम्ही उपास बसायला पण तयार आहे. हा ना क्रियांश? मग नाही वाढत. हे क्रियांश चला. काय 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 पाहिजे? थांब लावतो मी. मम्माला बघायचंय, मम्मा इथंच आहे बघ. काय उपयोगाची नाही मम्मा ती. हे छान खाऊ खाणार. हा हा जेवायला ताटा आणून ठेवलेत मी ताटा आणेपर्यंत खायला पण सुरुवात केली. हा खाण्यासाठी कोणाची वाट बघायची नसतं का? बघायची नसते, मी बघत नाही वाट. हे आपल्याकडे नाही तसलं. हे मधूनच काय तर नवीन चालू झालंय. आधी तू बस, आपण दोघं बसू, मग जेऊ. आणि आता कुठं पाणी? हे बघ इथे पाणी धर. हे घे. खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस. हळूहळू. या जेवायला. काय आहे जेवायला? जेवायला वरण, चपाती, मेथीची भाजी, काकडी, कैरीची चटणी आहे. सगळ्यात भंगार कैरी चटणी केलेली आहे. चांगली झाली. कैरीची चटणी आंबटच असते. कशी असते कैरीची चटणी? छान झाली आहे.
कैरीची बघा. चटणी. नाही, छान झाली. बटच असती कैरीची चटणी. चांगले झालेली असली असते तरी कधी संपला असता. वारे पट्टा याने पण सोडला. तू भरून दे, पूर्ण भरून दे तू त्याला. मग नको चटण्या पिलो शिची. हा चटणी आहे. हा चला तर आता जेवून घेते मी पण. क्रियांशला पण खाऊ घालायचंय. पाणी सांडला तो पूर्ण. पाणी पुसून घ्यायचं. काम चालूच असतात. असं कसं नाही, असं असं क्रॅश वर कर. हा हाय हाय हाय. नेक्स्ट बॉर्डर आमचा असं हाय हाय करा तसं असं करा. हाय ते बघा काय शिकवायला लागलात मुलाला. हाय लॉक कसा करायचा. असं असं. हा अशा. हाय पब्लिक मॅन. हाय काय म्हणताय. हाय पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. तेवढ्या आहेत ना. हा मन, वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय हाय फ्रेंड्स. अरे बापरे लागेल ते. हाय फ्रेंड्स. हो कसं करायचं. हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स. असं करायचं. हो असं करायचं. असं करायचं. हा असं करायचं. हाय फ्रेंड्स. तू कर, तू कर. फन. हाय फ्रेंड्स करायचं. हाय फ्रेंड्स. सबस्क्राईब करा मग. सबस्क्राईब करा चॅनलला. कसं करायचं. सबस्क्राईब करा. करा सबस्क्राईब करा. ऐकलं का. करा तुम्ही तसं. सबस्क्राईब करा. शिकायच करा. व्हेरी गुड. शिकायच करा. लाईक करा. लाईक करा. शेअर करा. अरे बापरे. म्हणजे बाल. बस 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 बस. चला आता आम्ही चाललोय बाहेर. आणि आज शनिवार असल्या कारणानं मी पण चाललोय मारुती मंदिरला. पण सगळ्यात आधी आडवं लावलेलं आहे आमचं दीपूनं की तिला पार्लरला जायचं म्हणून. आधी हिला पार्लरला घेऊन जातोय. पार्लरचं झाल्यानंतर मग मी शनिवार असल्या कारणानं मग मी माझ्या मारुतीला जाऊन दर्शन करायला जाणार आहे. तर आता सगळे तयार तर झालेलं आहे. ते दिवस तुम्हाला दिसतंय. पण चल क्रियांश, कुठे जायचं. क्रियांश कुठे जायचं मला सगळं विचारलं त्यांनी. कुठं जायचं असेल तर चल चल. बघ कसं म्हणतंय. चल चला आता आपण जाऊ बाहेर. आम्ही ना दोघे ना इथे खाली बसलोय. तिनं वर पार्लर मध्ये येते वरती. क्रियांश हाय कर. हाय कर. झालं पण एवढं लवकर. वा वा झालं पण येतं. काय बंद होतं काय माहिती. जा घे ना मग काय घ्यायचं घे बाबा. तर मित्रांनो आमचं सगळं आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर आज थोडंसं जास्त व्हिडिओ शूट करता आलं नाही कारण की आज सगळं खूप आवरावरीचं कामं होतं. आता जेवण ते झालेलं आहे. आता ह्यो पण खूप पिडू लागलेला. पण क्रियांशला पण खूप झोप यायला लागला आणि चल चल म्हणू लागला आता. तर आज आपण इथं स्टॉप करणार आहे आजचा ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करायला पण विसरू नका. हो मा. गुड नाईट. गुड नाईट म्हणा. बाय. गुड नाईट. सबस्क्राईब करायला सांग. लाईक सबस्क्राईब कर मग. नाही आता ते सुंदर झालेलं आहे. चला आता बाय बाय. भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला लवकरच.